गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिक आपला सुरू आहे बघा. एक्झरसाइज कोणती पहिली चेन रूलची जी एक्झाम्पल आहे ती आपण बघतोय. त्यातला क्वेश्चन 2 मला वाटतं आपलं सुरू आहे. त्या क्वेश्चन 2 मधले 1-2 एक्झाम्पल अजून जरा घ्यायचे आहेत. मी बाकीचे तुम्हाला दिलेले आहेत. प्रेप नव्हे, डेली असाइनमेंटमध्ये आपण दिले आहेत तुम्हाला. पण अजून 1-2 जे आहेत ते मी घेते बघा. काय आहे पुढचं एक्झाम्पल. काय सांगितलंय, लॉग आणि लॉग एक्स आणि त्याला बेस दिलेला आहे ई स्क्वेअर. लॉग 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 एक्स बेस किती दिलाय बघा, ई स्क्वेअर त्याचा बेस दिलेला आहे. हा, तर मग याचा आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. पहिली स्टेप काय आहे की लेट वाय इज इक्वल टू ते घ्यावं लागेल अगोदर. लेट वाय इज इक्वल टू काय घ्यायचं, जे काय फंक्शन दिलेलं असेल ते लिहायचं. लेट वाय इज इक्वल टू काय फंक्शन दिले, लॉग लॉग एक्स आणि याला बेस किती दिलेला आहे, ई स्क्वेअर दिला. हा, मग आता डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतोय. बेस जर ई स्क्वेअर दिलेला असेल तर आपल्याला ते डायरेक्ट फाइंड करता येणार नाहीये. अगोदर हा बेस काढावा लागेल. डिफरन्शिएट करून चालणार नाही. हा बेस काढल्याशिवाय आपल्याला ते डिफरन्शिएट करता येणार नाहीये. मग हा बेस जर काढायचा असेल तर काय करावं लागेल, लॉगॅरिथम मधला चेंज ऑफ बेस लॉ बघा कसं असतं. लॉग ए टू द बेस बी जर असेल तर आपण काय लिहू शकतो, लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी लिहू शकतो. हां, मी इथं पाहिजे असेल तर आपण दुसरा बेस घेऊ शकते कुठलाही. लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी असं आपल्याला लिहिता येणार आहे. पण हे कधी बेस काय पाहिजे, चेंज ऑफ बेस लॉ यूज करताना आपण असं करू शकतो. मग आता इथं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे ना, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला ते बेस चेंज ऑफ बेस लॉचा यूज करावा लागेल. मग इथं काय येणार, बेस किती आहे, ई स्क्वेअर आहे. लॉग नंतरची टर्म म्हणजे हा ब्रॅकेट आहे. म्हणजे मी काय लिहिणार बघा, ए म्हणजे लॉग ए टू द बेस बी आहे. ए ऐवजी आपला ब्रॅकेट आहे आणि बी ऐवजी ई स्क्वेअर आहे. हां, म्हणजे काय येणार बघा आता, लॉग ए म्हणजे लॉग एक्स झाला आणि डिव्हायडेड बाय काय येणार, लॉग ई स्क्वेअर येणार. येते लक्षात. डिव्हायडेड बाय काय येईल, लॉग ई स्क्वेअर येईल. मग आता पुढे हे सॉल्व करायचं बघा काय येईल. आता लॉग लॉग एक्स ॲज इट इज राहील, पण लॉग ई स्क्वेअर आहे ना, रेज टू पॉवरला जो 2 आहे तो काय करायचा, इकडे मल्टिप्लाय करायचा. 2 इंटू काय येणार, लॉग ई येणार. कोणता लॉ यूज झाला इथं, लॉगॅरिथम मधला एक्सपोनंट लॉ. बघा आठवते का सगळ्यांना, लॉगॅरिथम मधला एक्सपोनंट लॉ इथं यूज झाला. मग पुढे आता काय येणार, हा 1/2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल, लॉग आणि लॉग एक्स आणि डिव्हायडेड बाय लॉग ईची व्हॅल्यू किती असते, लॉग ईची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे इथे डिवायडेड बाय काय राहिलंच नाही, फक्त 2 जो होता तो आपण ऑलरेडी बाहेर लिहिलेला आहे. हां, येते लक्षात. इथं काय येणार आहे, लॉग ईची व्हॅल्यू काय असते, इज इक्वल टू 1 असते. हे ऑलरेडी आता माहिती आहे. मग हा जो वाय मिळाला आपल्याला, आता हा वाय काय करावा लागेल, डिफरन्शिएट करायचा. मग हा वाय डिफरन्शिएट कसा होणार बघा, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लेफ्ट साईडला काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहील आणि डी बाय डी एक्स ऑफ याचं डेरिव्हेटिव्ह येईल लॉग लॉग एक्स. डी बाय डी एक्स ऑफ लॉग लॉग एक्स येईल. मग हे पुढे आता डिफरन्शिएट करायचं. 1/2 काय कॉन्स्टंट आहे त्याचा काय प्रश्नच नाही आहे. पुढे काय येणार बघा, डेरिव्हेटिव्ह याचा आता पुढे आता डेरिव्हेटिव्ह याचं काय येईल, लॉग लॉग एक्स आहे बरोबर आहे. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह किती असतं, 1/x असते. मी इथं काय झालं, लॉग एक्स ऐवजी परत हा ब्रॅकेट आला. लॉग एक्स ऐवजी ब्रॅकेट आहे म्हणजे काय करावं लागेल, या एक्स ऐवजी हा ब्रॅकेट आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे कोणता लॉ यूज केला आपण इथं, चेन रूल यूज केला. मग या बाहेरच्या लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ते किती येणार, 1/log x येईल. पण अजून डी बाय डी एक्स ऑफ 1/log x म्हणजे 1 तो ब्रॅकेट आहे बरं का. एक्स ऐवजी जी अदर टर्म आली लॉग एक्स ती मी इथे लिहिली. परत एक्स ऐवजी जी अदर टर्म आलेली आहे त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. मग 1/log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. म्हणजे आता बघा हा 1/2 हा 1/log x आणि या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार आहे तोच फॉर्म्युला परत 1/x. हे मिळालं त्याचं फायनल आन्सर. येथे लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितले बघा, sin² x² मायनस cos² x².
नेक्स्ट एक्झाम्पल आता नंबर किती आहे बघा, लक्षात नाही, लास्ट लेक्चरला किती झाला, हे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग अगोदर काय करावं लागेल, लेट वाय इज इक्वल टू ए घ्यायचं. लेट वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर येईल. हां, आता साइन स्क्वेअर एक्स ऐवजी पण एक्स स्क्वेअर आहे आणि कॉस स्क्वेअर इथं आणि एक्स स्क्वेअर आहे. मग हा वाय आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग हे डिफरन्शिएट करताना इथं काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार, पहिला साइन थीटाऐवजी एक्स स्क्वेअर आहे बरं का. जसं आपण साइन थीटा म्हणतो तसाच तो काय आहे, थीटाऐवजी एक्स स्क्वेअर आहे. मग साईनचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता येतं आपल्याला. ते काय येतं, साईनचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कॉस एक्स येतं, बरोबर आहे. मग कॉस एक्स ऐवजी एक्स स्क्वेअर आहे म्हणून परत एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. पण इथे काय झालं, साइन एक्स स्क्वेअर असा आहे का, नाही आहे, तर त्या साईनला पण परत स्क्वेअर आहे. त्यामुळं काय करावं लागेल, हा एक्स स्क्वेअर म्हणजे थीटा आहे हा, आणि साइन स्क्वेअर थीटा अशी जर टर्म आपण कन्सिडर केली तर या टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसं फाइंड करावं लागेल, पहिला फॉर्म्युला कोणता यूज होणार, एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. हां, मग एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युलानुसार काय असतं डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एनचं, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 असं डेरिव्हेटिव्ह असतं. मग त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. मग साइन स्क्वेअर आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, म्हणजे 2 साइन येणार, साईनची पॉवर कमी होणार, 2 मायनस 1 म्हणजे 1 राहिली, त्यामुळे फक्त साइन एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिला. मग आता फॉर्म्युला यूज केला आहे एक्स रेज टू एनचा, त्यामुळे एक्स ऐवजी इथं कोणती टर्म येणार आहे, एक्स ऐवजी साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण, त्यामुळे एक्स ऐवजी आली टर्म कोणती, साइन एक्स स्क्वेअर, ही एक्स ऐवजी वेगळी टर्म आली. हां, तसं आता मायनस इथं कॉसचं पण डेरिव्हेटिव्ह बघा काही, कॉसचं पण कॉस स्क्वेअर आहे आणि थीटाऐवजी एक्स स्क्वेअर आहे. तो एक्स स्क्वेअरचा विचार आपण नंतर करायचा, पण अगोदर कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार, 2 कॉस येणार, 2 कॉस एक्स स्क्वेअर आणि डी बाय डी एक्स ऑफ काय येईल इथं, कॉस एक्स स्क्वेअर येईल, कारण एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला आहे आपण. एक्स रेज टू एनचा एक्स ऐवजी जी अदर टर्म आली ती आपण तिथं लिहिलेली आहे. हां, ते लक्षात. पुढं आता काय येणार बघा, 2 साइन एक्स स्क्वेअर, परत इथं साइन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. आता साईनला वरती काय पॉवर आहे का, नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट साईनचं डेरिव्हेटिव्ह इथं घ्यायचं. काय येणार ते, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस असतं, कॉस एक्स स्क्वेअर येईल. पण एक्स ऐवजी इथं अदर टर्म कोणती आहे, त्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर येईल मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर, आणि या कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन एक्स स्क्वेअर येईल. पण एक्स ऐवजी अदर टर्म कोणती आली, एक्स स्क्वेअर आली, त्यामुळे त्या अदर टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा आता पुढं काय मिळेल, 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, आणि या एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार आहे, 2x येणार आहे. हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल, 2 कॉस एक्स स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते किती येईल, 2x येईल. बघा मी आले का सगळे डेरिव्हेटिव्ह. परत पाहिजे तर आपण हा 2 × 2 4 लिहू शकते. साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर टर्म आहे, इथं साइन एक्स स्क्वेअर पण आहे, इथं पण आहे, कॉस एक्स स्क्वेअर इथं पण आहे, इथं पण आहे, 2x आहे, हा 2 × 2 किती होईल, 4 होईल, आणि हे 2 टाइम आहे म्हणजे 4 × 2 8 होईल. नाही लिहिलं तरी सुद्धा चालते, सेम टर्म आहे, दोन्हीची ॲडिशन पण लिहू शकतो आपण किंवा आहे असं ठेवलं तरीही चालेल. हे ते लक्षात. मी झाली क्वेश्चन 2 मधली बऱ्यापैकी आपण एक्झाम्पल सगळी बघितलेली आहेत. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन 3, त्याच्यामध्ये थोडासा चेंज असेल, सेम तीच एक्झाम म्हणजे अशीच एक्झाम्पल असतील, थोडा काहीतरी चेंज असणार आहे, वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल असतील ते आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन काय चेंज होणार नाही आहे. काय असेल क्वेश्चन, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स, differentiate the following with respect to x, differentiate the following with respect to x, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे,
एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3 दिले प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेज टू 4 दिलेलं आहे. मग आता ही टर्म पण आपल्याला अगोदर काय करावी लागेल, लेट y इज इक्वल टू कन्सिडर करायची. काय येणार बघा मग, लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेज टू 4 येईल. हां, मग आता पुढं हे काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. काय येणार डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू. आता इथे दोन ब्रॅकेटचे ॲडिशन आहे, लक्षात येते का बघा. म्हणजे दोन्हीला सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्यायचं. डी बाय डी एक्स ऑफ इथं काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब येईल आणि प्लस इथं काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेज टू 4 असे येईल डेरिव्हेटिव्ह. हां, हे डेरिव्हेटिव्ह पुढे आपण फाइंड करणार. बघा काय येईल पुढे आता डेरिव्हेटिव्ह. पहिला आता ब्रॅकेट क्यूब आहे, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होईल तिथं, ब्रॅकेट क्यूब म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज होणार, एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपल्याला पहिला यूज करावा लागेल. मग काय येणार बघा, एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युलानुसार 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, एक्स ऐवजी हा ब्रॅकेट आहे, लक्षात येते. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेणार, 3x आणि रेज टू किती येणार, 2 येणार. लक्षात येते का बघा. पण एक्स ऐवजी तर काय आहे, ब्रॅकेट आहे. हां, लक्षात येते. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपण यूज केला. आणि पुढे आता डी बाय डी एक्स ऑफ, अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 येते. लक्षात, पहिला ब्रॅकेट रेज टू 3चं डेरिव्हेटिव्ह आपण एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युल्यानुसार घेतलं, ते काय आलं, 3 ब्रॅकेट स्क्वेअर आलं. पण एक्स ऐवजी तो ब्रॅकेट आला, त्यामुळे परत त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेम या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ब्रॅकेट रेज टू 4 आहे, त्यामुळे 4 इकडे मल्टिप्लाय होईल, एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटची पॉवर किती होईल, 3 होईल. आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 येते. लक्षात. मग अजून आपल्याला परत काय करावं लागेल, त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. बघा किती येईल डेरिव्हेटिव्ह, 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ब्रॅकेटमधल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह ते काय येईल, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4xचं डेरिव्हेटिव्ह 4. लक्षात येते. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, त्यामुळे ॲज इट इज इथं 4 राहिला. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस या 1चं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार, 1 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते 0 येईल. प्लस आता 4x क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेज टू 3. आता या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह ते काय येणार बघा, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3x स्क्वेअर येईल मायनस 5x आहे, मग 5xचं डेरिव्हेटिव्ह 1 असेल आणि मायनस 5 येईल. या मायनस 2चं काय येणार आहे, 0च येणार. येते लक्षात. हे काय मिळालं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह मिळाले. पुढं आता झालं, संपलं. आता इथं कुठलं डेरिव्हेटिव्ह नाहीच आहे, त्यामुळे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, नेक्स्ट दिलेलं आहे 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 5 आणि 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 8 दिलेलं आहे. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं बघा, की दोन ब्रॅकेटची ॲडिशन दिलेली. पण सेकंड एक्झाम्पल जर ऑब्झर्व केले तर काय दिसते, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात येते का बघा, पहिल्या याच्यामध्ये दोन ब्रॅकेटचं ॲडिशन आहे, पण इथं मल्टिप्लिकेशन आहे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर कोणता लॉ यूज करावा लागतो, प्रॉडक्ट लॉ यूज करायचा. आता हे पहिला काय करावं लागेल, लेट y इज इक्वल टू लिहून घ्यावं लागेल 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 8 येईल. मग आता हे डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. डिफरन्शिएट करताना डायरेक्ट दोन्ही ब्रॅकेटना इथं दिलं तसंच सेपरेट डेरिव्हेटिव्ह देता येणार नाही. सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्यायचं नाही आहे, लक्षात येते का बघा. काय करावं लागेल, तिथं आपल्याला प्रॉडक्ट लॉ यूज करावं लागेल. dy बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस 4x रेज टू 5
आणि इंटू किती आहे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 आहे. मी मुद्दाम जरा बाहेर अगोदर डी बाय डी एक्स लिहिलं, नंतर आपण सेपरेट करा. ही एक टर्म झाली आणि ही काय आहे दुसरी टर्म आहे. दोन टर्मचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतोय, म्हणजे ही यू टर्म झाली आणि ही व्ही टर्म झाली. मग यू इंटू व्ही याचं डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते काय येणार, प्रॉडक्ट लॉनुसार काय आहे प्रॉडक्ट लॉ, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू आपण काय लिहितो, पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. येते लक्षात यू इंटू व्हीचा रूल प्रॉडक्ट लॉ म्हणतो आपण त्याला. मग पहिलं फंक्शन म्हणजे 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 5 ॲज इट इज येईल आणि दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 येईल. मध्ये साईन कोणतं येणार प्लस, पहिली टर्म आहे अशी ठेवून आपण दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस आता दुसरी टर्म आहे अशी 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 प्लस 4x रेज टू 5. मग आता हे पुढे डिफरन्शिएट करत जायचं, काय येणार 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 5 या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार, आता ब्रॅकेट रेज टू 8 आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार एक्स रेज टू एन प्रमाणे, एन म्हणजे 8 आहे, 8 इकडे लिहिला मी 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट आहे असा रेज टू पॉवर काय होणार 7 होणार. लक्षात आहे 8 एक्स रेज टू 7, 8 एक्स ऐवजी तो ब्रॅकेट आहे, मग परत एक्स ऐवजी ब्रॅकेट आला त्यामुळे त्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल प्लस सेकंड टर्ममध्ये पण काय होणार बघा, तिथं पहिला ब्रॅकेट ॲज इट इज येईल 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 8 ॲज इट इज राहील. या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट रेज टू 5 आहे जे इथं पण एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज होईल, रेज टू पॉवर 5 मल्टिप्लाय केली 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू किती होईल 4 होईल आणि एक्स ऐवजी अदर टर्म कोणती आली 1 प्लस 4x, मग त्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह किती येणार ते 1 प्लस 4x, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यावं लागेल. म्हणजे आता पुढे बघा काय येणार अजून 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 5 8 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 7. इथं ब्रॅकेटमधल्या टर्मचा आता डेरिव्हेटिव्ह 3चं डेरिव्हेटिव्ह काय येणार ते 3 कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0 येईल प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1 येणार आणि मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येईल प्लस इथे काय येणार 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 8 इंटू इथं 5 1 प्लस 4x ब्रॅकेट रेज टू 4 आणि या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह 1चं डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 येईल आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 येईल. हे मिळालं फायनल आन्सर. लक्षात आहे आता हे काय परत आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार नाही आहे कारण ॲज इट इज लास्टला एक्स्ट्रा टर्म सगळ्या होत्या. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण आता एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे नेक्स्ट एक्झाम्पलला काय सांगितलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 3 एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 3 दिलेलं आहे. आता हे पण एक्झाम्पल बघा कसं सॉल्व्ह होईल. लेट वाय इज इक्वल टू घ्यावं लागेल, लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 3 येईल. हां, आता लास्ट एक्झाम्पल जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय होतं की दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट होता. हे वरती जे पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण याच्यामध्ये काय होतं दोन ब्रॅकेटची ॲडिशन होती आणि आता हे जर एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलं तर या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय बघा की दोन ब्रॅकेटचं डिव्हिजन आहे. डिव्हिजन जर असेल तर कोणता लॉ यूज करावा लागेल डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही, क्वशंट लॉ म्हणतो आपण त्याला, जो आपण बघितलेला आहे ऑलरेडी. याच्यामध्ये काय असतं की डिनॉमिनेटला व्ही स्क्वेअर परत व्ही टर्म ॲज इट इज डी यू बाय डी एक्स लिहायचं मायनस यू टर्म ॲज इट इज इथे काय येणार डी व्ही बाय डी एक्स येईल. हां, मग वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही, यू म्हणजे हा न्यूमरेटरचा ब्रॅकेट, व्ही म्हणजे डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट. मग हा वाय डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. दोन फंक्शनचे इथं डिव्हिजन जर असेल तर आपल्याला क्वशंट लॉ यूज करावा लागेल यू अपॉन व्हीचा.
म्हणजे काय येणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू, आता कसं येणार, पहिला डिनॉमिनेटरला व्ही स्क्वेअर लिहून घ्यायचा. व्ही म्हणजे डिनॉमिनेटरची जी काय असेल ती टर्म काय आहे ती एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू किती आहे 3 आहे. पण या टर्मचा काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावा लागेल. व्हीचा स्क्वेअर घ्यायचा आहे, पण व्ही टर्मला ऑलरेडी पॉवर रेस टू 3 आहे आणि याचा स्क्वेअर होईल. परत आता त्या फॉर्म्युल्यानुसार इथे व्ही टर्म मी लिहिली, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3. परत डी बाय डी एक्स ऑफ, इथं कोणती टर्म येणार, डी बाय डी एक्स ऑफ यू येणार. यू म्हणजे न्यूमरेटरचं काय आहे, एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 येईल. याचं डेरिव्हेटिव्ह येईल, मध्ये मायनस साईन येईल. परत यू टर्म ॲज इट इज, एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 आणि डी बाय डी एक्स ऑफ व्ही टर्म येईल. ती काय येणार, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 असेल. बघा लक्षात येते का, क्वोशंट लॉ आपण इथे यूज केलेला आहे, यू अपॉन व्हीचा रूल यूज केलेला आहे. मग आता पुढे याच्यामध्ये काय होणार बघा, हा एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3, इथे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ब्रॅकेट रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्यानुसार 5 ॲज इट इज मल्टिप्लाय होईल, मग ब्रॅकेट रेस टू पॉवर 1 कमी होईल. पण एक्स ऐवजी परत तो ब्रॅकेट आला ना, त्यामुळे त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह इथं येईल. येते लक्षात. सेम तसं इकडे येणार, इथली पहिली टर्म काय ॲज इट इज आहे, ब्रॅकेट रेस टू 3 आहे, त्यामुळे काय येणार डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटचं 3 एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 2 होईल. पण डी बाय डी एक्स ऑफ परत ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब प्लस 3 आणि डिव्हायडेड बाय किती येणार, डिव्हायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3, सॉरी ब्रॅकेट रेस टू डायरेक्ट आपण इथे 6 लिहिले तरी चालते. पॉवर रेस टू पॉवर असेल तर 3 × 2 काय होणार, मग 6 होईल. पुढं आता काय करावं लागेल बघा, हा एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 ॲज इट इज 5 एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 आणि या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब मायनस 5 आहे, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती येईल 3x स्क्वेअर आणि मायनस 5 कॉन्स्टंट आहे त्यामध्ये याचं 0 येईल. मायनस इथं काय होणार, एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5, इथं किती येईल 3x क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं काय येणार, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 3 कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं 0 येईल. आणि डिव्हायडेड बाय किती येणार, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6 येईल. हे मिळालं फायनल आन्सर. आता याच्यामध्ये जर काही कॉमन टर्म वगैरे असतील तर आपण त्या कॉमन घेऊ शकतो. इथे 3x स्क्वेअर कॉमन दिसतंय, ते बाहेर घेता येईल आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब आहे. मग काय येणार बघा, आता इथं लेट वाय इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू काय आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब आहे. काय करावं लागेल, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. मग कसं येणार, मल्टिप्लिकेशन असेल तर यू इंटू व्हीचा रूल यूज करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे यू फंक्शन झालं आणि हे व्ही फंक्शन झालं. प्रॉडक्ट लॉ काय आहे, यू इंटू व्हीचा लॉ काय आहे, यू फंक्शन आहे असं आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब मध्ये प्लस साईन येणार, व्ही टर्म ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, पहिला टर्म, पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय येणार बघा, आता 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, इथे डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट रेस टू 3चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार 3 मल्टिप्लाय होईल आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आहे तर त्या ब्रॅकेटला स्क्वेअर होईल म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. पण डी बाय डी एक्स ऑफ परत काय येणार, ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह येईल प्लस, आता इथे काय आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 1 राहील, नाही लिहिलं तरी चालतं.
एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला, पण एक्स ऐवजी ब्रॅकेट आला त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लिहायचं. पुढं आता हा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह आता 1चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0च येईल. पण कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार, कॉसचा पण स्क्वेअर आहे त्यामुळे ते काय येणार, एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युल्यानुसार 2 कॉस एक्स येणार. कॉसची पॉवर 1 राहील. 2 इकडे मल्टिप्लाय केला एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युल्यानुसार आणि 2 - 1 म्हणजे 1 राहील. परत डी बाय डी एक्स ऑफ काय येणार, कॉस एक्स. कारण एक्स ऐवजी अदर टर्म आली ना तिथं, त्यामुळे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह. प्लस आता इथे काय होणार, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब, परत इथे 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आता इथे डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सेम तसंच होणार, 2 साइन एक्स येणार आणि परत डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. बघा आता काय येईल, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 2 कॉस एक्स आणि या कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. प्लस इथे काय होणार, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब इंटू 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, परत इथं 2 साइन एक्स आणि या साइनचं डेरिव्हेटिव्ह परत काय येणार, कॉस एक्स. असं आपण एक फंक्शन 4 वेळा आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. बघा येत आहेत का लक्षात एक्झाम्पल्स. नेक्स्ट लेक्चरला अजून बाकीचे राहिलेले एक्झाम्पल घेऊया.